काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। पक्षाच्या सोबत बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू अशी धमकीच नाना पटोले यांनी दिली आहे। त्यावरून विरोधकांनी पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। पाहूयात। नेत्यांच्या निवडणुकीमध्ये एखाद्या वेळी कार्यकर्त्यांनी कमी जास्त करत चालतं, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कोणी बंडखोरी करू नका। शेवटी कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पडायला लागतं। काँग्रेसचं अस्तित्वच आता संपुष्टात आलं आणि उरले सुरले बिचारे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते असतील, त्यांनाही अशा प्रकारे धमकावणार असतील तर मला वाटतं नाना पटोलेंनी अध्यक्ष असताना बराचसा पक्ष संपवला। चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअपवर लक्ष असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यावरून प्रचंड गदारोळ सुरू असतानाच काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही नवा वाद ओढवून घेतलाय। पक्षात राहून जे बेईमानी करतील त्यांना घरात घुसून मारू असं वादग्रस्त वक्तव्य पटोले यांनी केलं। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। याच मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटोले वादग्रस्त बोलून गेले। काँग्रेस शिस्तप्रिय पक्ष आहे हे सांगताना नाना पटोले यांनी थेट घरात घुसून मारण्याची भाषा केली आहे। जातीच्या नावानं निवडणुका लढायला गेलो, आपला झाला सत्यानाश। त्यामुळे काय समीकरण ठरवायचे, कसे ठरवायचे सभेमध्ये नाही, त्याच्याबरोबर आपण निर्णय। आणि जे काही आता कालपर्यंत झालं ते कालपर्यंत आता उद्या होता कामा नये। कोणी कोणाला फोन डॉक्टर सगळ्यांना सांगून ठेवलेलं थोडं मिळालं आणि काही झालं त्याच्या खऱ्या दोन मार्ग। पक्षामध्ये एक शिस्त असली पाहिजे आणि पक्षामध्ये शिस्तीने वागलं पाहिजे। पक्षापेक्षा मोठं समजणारा व्यक्ती अजिबात चालणार नाही। तर नाना पटोले यांच्या याच वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलं। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची असते, त्यामध्ये कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते, त्यामुळे यामध्ये बंडखोरी नकोच असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। नाना पटोले काय बोलले त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण मात्र आम्ही कार्यकर्त्याला हे सांगितलं आहे। भंडाऱ्यामध्ये आणि नागपूरमध्ये काल मी 5 बैठक घेतल्या की नेत्यांच्या निवडणुकीमध्ये एखाद्या वेळी कार्यकर्त्यांनी कमी जास्त करत चालतं, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कोणी बंडखोरी करू नका। शेवटी कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पडायला लागतं। त्यामुळे कालही मी बजावलं पक्षाच्या बैठकीमध्ये की नेत्यांच्या निवडणुकीत तुम्ही एखाद्या वेळी तुम्हाला उमेदवार नाही पटलं, तुम्ही नाही काम केलं, आमचं काही म्हणणं नाही। तर नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमधनं देखील प्रतिक्रिया समोर आली आहे। नाना पटोले उरली सुरली काँग्रेस संपवण्याचं काम करतायत असा टोला भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी लगावलाय। मला वाटतं काँग्रेसचं अस्तित्वच आता संपुष्टात आलंय आणि उरले सुरले बिचारे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते असतील, त्यांनाही अशा प्रकारे धमकावणार असतील तर मला वाटतं नाना पटोलेंनी अध्यक्ष असताना बराचसा पक्ष संपवला, त्यांचं समाधान झालं नसेल, उरला सुरला संपवण्याची त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करत असावी। सध्या राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागलेत। त्यातच बावनकुळे यांच्या पाठोपाठ नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला। पक्षवाढीचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, मात्र ते करत असतानाच योग्य भाषा वापरली गेली पाहिजे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।